तिकडे नागपुरात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची हजेरी आहे। नागपुरातील नरेंद्रनगर पुलाखाली पाणी आलेलं आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। पाल नदीला पूर आल्यानं गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग देखील बंद झाला आहे। तर नागपूर शहरामध्ये 27 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दिवसभराच्या संततधार पावसामुळे सखल भागात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपूरसह परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। आपण बघू शकतो सध्या आहे नरेंद्रनगर अंडरपास परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे या नरेंद्रनगर पुलाखाली जवळपास 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। नागपुरातील मेट्रोचे जे अंडरपास आहे त्यामध्येही पाणी शिरल्याची माहिती आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस नागपूरसह परिसरामध्ये पडतोय आणि त्यामुळे बॅरिकेटिंग लावलेले आहे। हा संपूर्ण परिसर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। एका साईडचा हा अंडरपास जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, बॅरिकेटिंग लावण्यात आलेली आहे, वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे। नागपुरातील नंदनवन असो, नरेंद्रनगर चा अंडरपास, मेट्रोचा अंडरपास या भागामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे हे अंडरपास जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी।